हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ जो आहे तो म्हणजे आपला कटोरी ब्लाऊजवरून आपण प्रिन्स कट ब्लाऊज कसा कटिंग करावा। तर नवीन ब्लाऊज शिकतायत तुम्हाला त्याच्यासाठी हा व्हिडिओ खूप यूजफुल होणार आहे। जर कटोरी ब्लाऊज असेल आणि त्याच्यावरून तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचा आहे तर ही पद्धत तुम्ही नक्की यूज करा। कोणतंही पॅटर्न न वापरता तुम्हाला कटोरी ब्लाऊज घ्यायचा आहे आणि त्याच्यावरून प्रिन्स कट ब्लाऊज कट करायचा आहे। एकदम सोपी पद्धत सांगणार आहे, त्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर पण कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यामुळे मी जे पण व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटून जाईल। तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। कमेंट करायला शेवटी अजिबात विसरायचं नाहीये। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला तो सांगा, आवडला असेल तरी सांगा, नसेल आवडला तरी सांगा, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन तुमच्यासाठी सुधारणा करेल। तर मग चला आपण व्हिडिओला छान अशी सुरुवात करू। तर मी इथे तुम्ही पाहू शकता कटोरी ब्लाऊज घेतलेला आहे। हे बघा कटोरी ब्लाऊज आहे हा। आता याच्यावरून आपण प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग करणार आहे। प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग ही एकदम सोपी पद्धत आहे। कटिंगला पण सोपं आहे, स्टिचिंगला पण सोपं आहे। तर मी स्टिचिंगचा व्हिडिओ जो आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करू। तर कार्डशीट पेपर घेतलाय मी इथं। कार्डशीट पेपर जो आहे तो मी इथं या पद्धतीने टाकून घेतलाय। बंद बाजू आहे इकडनं, इकडनं ओपन बाजू आहे, तुम्ही बघू शकता फोल्ड केलेला आहे। कार्डशीट पेपर आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही न्यूजपेपर पण घेऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्टली अस्तरवरती पण कटिंग करू शकता। तर मग चला इथं बघू शकता तुम्ही पेपर जो आहे तो इथं या पद्धतीने असा उचकतोय, त्याच्यामुळे मी इथं कैची ठेवलेली आहे। बघा या पद्धतीने इथं ठेवून घेतली, नाहीतर मग तो पेपर जो आहे तो सारखा सारखा असा हो राहिला त्याच्यामुळे। तर मग चला आता इथं बघा, सर्वात पहिले आपल्याला घ्यायची आहे उंची। आपण सगळ्यात पहिले जे काही माप मोजतो ते म्हणजे उंचीचं। तर ब्लाऊजची उंची मोजायची आपल्याला शोल्डर पासून कमरेपर्यंत। तर किती उंची आहे आपण चेक करून घेऊ। तर बघा वाढवायची असेल तर वाढवून पण घेऊ शकता। आता जसं इथं ह्या ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच। हे बघा 13.5 इंच आहे। तुम्हाला वाटलं आपल्याला ब्लाऊजची उंची वाढवायची आहे किंवा वाटलं ब्लाऊजची उंची कमी करायची तरी पण तुम्ही इथं करू शकतात। तर इथं 13.5 इंच आहे, तर आपण इथं माप जे आहे ते 14.5 इंचावर टाकून घेऊ। हे बघा 14.5 इंचावरती माप टाकून घेतलं। ही झाली आपली एकदम मूळ उंची, मेन उंची आपली झाली आहे की नाही। तर ही आपण इथं सरळ लाईन ओढून घेऊ। तर अशा पद्धतीने लाईन थोडीशी आपण जास्त ओढून घेतली इकडं। तर या पद्धतीने उंची टाकून झाली आपली। त्याच्यानंतर हा ब्लाऊज किती छातीचा आहे आपण ते सुद्धा चेक करून घेऊ। तुम्ही या पद्धतीने खूप सारे ब्लाऊज शिवू शकता। एका दिवसामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 9-10 ब्लाऊज जे आहे स्टिच करू शकतात या प्रोसेसने, जर तुम्ही ब्लाऊज स्टिच केले तर। आता इथे बघा कटिंग केले तर आता इथे आपल्याला छाती चेक करायचे, जी पण जिथं आपलं हुक लागलं जातं हुकाच्या पट्टीपासून आपल्याला इथं चेक करायचंय मोंढ्यापर्यंत। तर इथं हा मोंढा जो आहे तो बघा 8.5 इंचापर्यंत भरतोय, म्हणजे ही छाती 34 साईजची आहे। कारण की आपला छातीचा हा चौथा भाग निघतो, तर तो आहे आपला इथं 8.5 इंच, म्हणजे 34ची छाती। आता 34 छाती आहे तर मागचा गळा किती आहे तो चेक करू आणि त्याच्यानंतर आपण शोल्डरचं माप टाकून घेऊ। हे बघा इथं आहे मागचा गळा 4 इंच, मी पट्टी मोजून घेतली आणि शोल्डर सुद्धा आपण इथं मोजू शकतो। या पद्धतीने बघा शोल्डरचं माप कसं काढायचं ते सांगते। आपण ब्लाऊज असा ठेवून घ्यायचा आहे एकदम, बघा या पद्धतीने व्यवस्थित। याच्यामध्ये गॅप असतो तो तसाच ठेवायचा आहे आपल्याला। त्याच्यानंतर इथं व्यवस्थित आपल्याला शोल्डर हे करून घ्यायचं आणि आता आपण इथून ह्या शोल्डर पासून ह्या शोल्डर पर्यंत टेप धरायचा आहे आणि चेक करायचं आहे। तर तुम्ही इथं बघू शकता 11 इंच ह्या शोल्डर पासून ह्या शोल्डर पर्यंत, जिथं बाही जोडलेली आहे तिथपर्यंत, तर ते आहे 11 इंच। मग 11 इंचाच्या निम्म किती येतं ते चेक करू आपण। त्याच्यानंतर इथला मधला गॅप मोजू आपण। बघा आपण माप टाकताना 2.5 इंच 1.25 इंच टाकतो,
आणि शिवल्यानंतर हा गळा बघा किती पांगलेला आहे, त्याच्यामुळे आता इथलं अंतर जे आहे ते 6 इंच झालेलं आहे, पण आपल्याला इथलं अंतर नाही मोजायचं. आपलं संपूर्ण शोल्डर आपलं निघलेलं आहे 11 इंच. आपण त्याच्या निम्म घेऊ, 5.5 इंच येतं. तर त्याच्यानंतर ही शोल्डर पट्टी मोजून घेऊ आपण किती आहे. तर इथं ब्लाऊजची शोल्डर पट्टी आहे 2.5 इंच आणि आपलं संपूर्ण शोल्डर जे आहे ते आहे 5.5 इंच. 11 इंचाचे निम्म 5.5 इंच. 5.5 इंच घेतल्यानंतर शोल्डर पट्टी आपली किती निघली 2.5 इंच. 2.5 इंचामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचे म्हणजेच 3 इंच. तर गळा रुंदी इथं किती ओपन राहते ते चेक करू. तर इथं गळा रुंदी जी आहे ती आपली ओपन राहते 2.5 इंचाची. तर या पद्धतीने तुम्हाला शोल्डरचं माप काढायचंय. तुमचं इथं शोल्डर पट्टी किती आहे ती चेक करायची आणि त्याच्यानुसार माप टाकायची. आता इथं 2.5 इंच गळा रुंदी ओपन राहिली. संपूर्ण शोल्डर आपण 5.5 इंच घेतलेला आहे. आता मुंढा उंची टाकायची आपल्याला. तर मुंढा उंची पण आपण ब्लाऊज वरून मोजून घ्यायची आहे. तर इथं चेक करायचंय आपल्याला. इथे एक खडूनी लाईन ओढली तरीही चालन, जेणेकरून सरळ भाग जो आहे तो आपला व्यवस्थित लक्षात येतो. तर मी इथं ह्या शोल्डर पासून जिथं बाही जॉईंट केली तिथून सरळ टेप धरायचा आणि इथं चेक करायचं की आपला हा मुंढाची लाईन कुठे येते. तर इथं येते 5 इंच, पण आपण याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घेऊ. आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिंग साठी आपण अर्धा इंच यूज करणार आहोत. तर मग आपण 5.5 इंचावर मार्किंग करून घेऊ. हे 5 इंच भरलं. तुम्हीही तुमच्या ब्लाऊज वरून चेक करायचं आहे किती माप भरलंय म्हणून. तर मी 5.5 इंचावर मार्किंग केलं आणि इथून पण आपण 5.5 इंचावरती मार्किंग चेक करून घेतलं. तर आपलं संपूर्ण शोल्डरही 5.5 इंच निघलं आणि जी मुंढा उंची आहे ती सुद्धा 5.5 इंच निघलेली आहे. 8.5 इंच छातीचा चौथा भाग आहे आपला. तर त्याचं मार्किंग इथं करून घेऊ आपण. त्याच्यानंतर शिलाई मार्जिंग 1.5 इंच ऍड करून घेऊ आपण. पुन्हा एकदा इथं 5.5 इंच चेक करून घ्यायचंय आपल्याला आणि सरळ लाईन ओढून घेऊ इथं. आता इथं खाली आपण सरळ लाईन ओढून घेऊ किंवा तुम्ही कमरेचा चौथा भाग पण टाकून घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला कमरेचा चौथा भाग कसा टाकायचा ते पण सांगते. हे बघा, इकडनं जी आपली आयपट्टी आहे ती सोडून द्यायची आपल्याला अर्धा इंचाची. त्याच्यानंतर हा संपूर्ण कमरेचा खालचा भाग मोजून घ्यायचा आहे आपल्याला टेपनी. तर इथं तुम्ही बघू शकता 32.5 इंच कमरेचा चौथा भाग आहे. 32.5 इंचाच्या आपलं निम्म किती येतं ते चेक करून घेऊ आपण. 16.25 इंच. पुन्हा एकदा आपण टेप फोल्ड करून घेऊ. तर त्याचा चौथा भाग आलेला आहे बघा 8 इंच आणि 1 रेष. आता 8 इंच आणि 1 रेष आलेली आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये जर आपलं शिलाई हे जे टक्स पॉइंट आहेत बघा, हे जे टक्स आपण मारलेले आहेत याच्यासाठी आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. तर मग आपण 8 इंच धरू. 8 इंच आणि 1 रेष आहे तर आपण 8 इंच धरू. त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करून घेऊ. जे काही आपलं शिलाई मार्जिंग आहे ते टक्स पॉइंट आहेत त्याच्या आपण इथं 1 इंच एक्स्ट्रा घेतलं आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिंग जे आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच ते घेऊ. इथं बघा आपलं याच्यामध्ये थोडंसं डिफरंट अंतर आलेलं आहे. तर ते आपण इथं या पद्धतीने सरळ लाईन ओढून घेऊ. आपलं इथलं संपूर्ण घडी 10.5 इंच आहे आणि इथं पण आपली संपूर्ण घडी ही 10 इंच आलेली आहे. 10.5 इंच आणि इथेही आपण चेक करून घेऊ 8.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिंग आहे इथलं आपलं. बघा अशा पद्धतीने आपल्याला इथं खाली कमरेचा चौथा भाग हा टाकायचा आहे. आता याच्यानंतर आपल्याला द्यायचा आहे मोंढ्याचा शेप.
हे बघा, इथून आपल्याला या पद्धतीने मोंड्याचा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे, या पद्धतीने. तर हा आपला बॅक साईडचा मोंड्याचा राऊंड शेप झाला. आपण याच्यावरतीच फ्रंट पार्टचं पण मार्किंग करून घेणार आहे, त्याच्यानंतर बॅक साईड जो आहे खालच्या साईडने तो आपण कट करून घेणार आहे. आता इथं आपण सर्वात पहिलं फ्रंट पार्टचा पुढचा गळा टाकून घेणार आहे. आता इथं आपण जो मोंढ्याचा आकार देऊन घेतला बॅक साईडचा, त्याच पद्धतीने आता फ्रंटला पण लगेच देऊन घेऊ आपण. अर्धा इंचाचं गॅपिंग घ्यायचं आणि या पद्धतीने त्याचाही शेप देऊन घ्यायचा, फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार. बघा या पद्धतीने. आता पुढचा गळा टाकून घ्यायचा आहे. तर ब्लाउजच्या मापावरून आपण पुढचा गळा चेक करून घ्यायचा आहे. बघा, इथून असा गळा धरला आणि याच्या लाईनी चेक करायचं की आपला गळा किती आहे. तर हा 6 इंच आहे, तर आपल्याला याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचं, कारण की आपलं अर्धा इंच जे आहे शोल्डर मध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे मी इथं 6.5 इंचावर मार्किंग करून घेते पुढचा गळा. बघा, आणि इथून 2.5 इंच गळा रुंदी. प्रिन्सेस कट ब्लाउज मध्ये तुम्ही गळा हा खाली घेऊ शकता. कटोरी ब्लाउज मध्ये हा गळा वर असतो, पण थोडासा प्रिन्सेस कट ब्लाउज मध्ये गळा असा खाली घेऊ शकता. 7.5 इंचापर्यंत घेऊ शकता. 7.5 आणि 8 इंचापर्यंत चालून जातो आणि दिसायला पण खूप छान वाटतो. तर मी इथं जेवढं मापाचं ब्लाउज वर होतं तेवढंच इथं घेतलं. बाकी तुम्ही गळा खाली घेऊ शकता 7 इंच, 7.5 इंच. आता इथं तुम्ही या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. तर मी पानाचा आकार देऊन घेतला. बघा अशा पद्धतीने. तुम्हाला वाटलं गोल घ्यायचा, गोल घ्या, चौकोनी घ्या, पंचकोनी घ्या, पान घ्या, जसा पाहिजे तसा घ्या. आता इथं आपल्याला सगळ्यात पहिलं कटोरीचा टक्स पॉइंट काढायचा आहे. तर कटोरी ब्लाउज वरून उलट आपल्याला प्रिन्स कट ब्लाउज कट करायला खूप सोपं जातं, कारण की कटोरी ब्लाउज मध्ये आपल्याला मापाचं ब्लाउज असेल तरी आपल्याला टक्स पॉइंट हा काढता येतो. याची मेन गोष्ट म्हणजे ही आहे. आणि आपल्याकडे जर मापाचं ब्लाउज असेल तरी तुम्ही सहज कटोरी ब्लाउज वरून प्रिन्स कट ब्लाउज कटिंग सोप्या पद्धतीने करू शकता. बघा, आता इथं टक्स पॉइंट आपण काढू शकतो. हा जो कटोरीचा टक्स पॉइंट आहे हा आहे 9 इंच. हे बघा, थोडासा आपल्याला व्यवस्थित खेचून धरायचा आहे, जास्त पण नाही खेचायचा, कारण कटोरीचा ब्लाउज जो आहे तो असा आपला थोडासा खेचला जातो. तर इथं जास्त नाही खेचायचा. तर हा कटोरीचा टक्स जो आहे तो आहे 9 इंचावर आणि मग मला घ्यावा लागेल 9.5 इंचावर. अर्धा इंच शिलाई मार्जिन त्यामध्ये. तर मी 9.5 इंचावर पॉइंट घेतला. बघा हा. आता इथे एक लाईन ओढून घेते, जेणेकरून हा आपला टक्स पॉइंट लक्षात राहील. आता इथं टाकायचा आहे छातीचा 10वा भाग टाकायचा आहे आपल्याला. आता हे तुमची जी कोणती पण छाती असेल, आता तुम्ही ब्लाउज वरून माप घेताना कोणती पण छाती तुमची आलेली असेल, 28 छातीपासून 42 44 छातीपर्यंत जी काय तुमचं छातीचं माप निघलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तिथं 10वा भाग घ्यायचा आहे. कोणती पण छाती असेल, जसं आता आपली आहे 34, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे 3.4 इंच. तर मी 3.4 इंचाच्या ऐवजी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते. अगदी एक रेषाचा अंतर आहे, तर मग 3.5 इंचावरती पॉइंट देऊन घेतला. टक्स पॉइंटच्या लाईनीवर सुद्धा आपल्याला हा पॉइंट घ्यायचा आहे. आता हा पॉइंट आपल्याला मिळवून घ्यायचा आहे. आता हा पॉइंट मिळवून घेतल्यानंतर आपल्याला इथून बघा, मी इथून 1.5 इंचाचं मार्किंग करते. आता 1.5 इंच सगळ्यांसाठी कंपल्सरी नाहीये. तुम्ही इथं लई मोठी साईज असेल, 38 छाती असेल, 40 छाती असेल, 42 असेल, तर तुम्ही इथं डायरेक्टली 2 इंच, 1.25 इंचाचा कपडा पण काढू शकता. आता इथून आपल्याला द्यायचा आहे या पद्धतीने याला शेप. आणि खाली अर्धा इंच वाढवून घ्यायचे या पद्धतीने. आता इथून आपल्याला द्यायचा आहे आकार प्रिन्स कटचा. हे बघा, फ्रंट पार्टचा जो मोंढ्याचा आकार दिलाय आपल्याला
त्याला हा पॉइंट जोडून घ्यायचा आहे आपल्याला आणि इथून आपल्याला पाव इंचाचा कपडा पण काढायचा। जवळ तुम्ही अर्धा इंच काढलात तरीही चालेल। अशा पद्धतीने हा आपण शेप देऊन घेतला। तर इथं आता आपल्याला काय करायचं आहे, इथं आपण जो 1.5 इंच घेतलेला आहे इथं अंतर, तेच आपल्याला ह्या साईडला वाढवून घ्यायचंय। बघा आता हे जे अर्धा इंच निघलेला कपडा आहे तो आपल्याला इकडे वाढवून घ्यायचा। आता हे पॉइंट हे आपल्याला इकडे जोडून द्यायचा। हा जोडून दिल्यानंतर आपल्याला अर्धा इंच इथं खाली वाढवून घ्यायचंय। बघा आणि हा पॉइंट इकडं जोडून घ्यायचा आणि इथं सुद्धा आपल्याला अर्धा इंच या पद्धतीने जोडून घ्यायचं। अशा पद्धतीने आपण हा पार्ट वाढवून घेतला। आता हे जे वाढवलेलं आपण खाली अर्धा इंच आहे हे फक्त आपल्याला फ्रंट पार्टलाच वाढवायचंय, बॅक साईडला याची गरज नाही, आपल्याला ते नाही वाढवायचं। परत ह्या साईडने जे 1.5 इंच वाढवलं हे सुद्धा आपल्याला फक्त फ्रंट पार्टलाच वाढवायचं, बॅक साईडला वाढवायचं नाहीये। आता मी तुम्हाला मापाच्या ब्लाऊजवरून हे संपूर्ण प्रिन्स कट ब्लाऊजची आखणी कशी करायची ते सांगितलं, संपूर्ण मार्किंग झालेलं आहे। आता आपण याचं कटिंग करून घेऊ। अजून एक गोष्ट राहिली ती म्हणजे बऱ्याच मैत्रिणींचे शोल्डर उतरतात, तर शोल्डर उतरू नये म्हणून काय करायचं, इथं अर्धा इंच गळ्यावरती डाऊन करायचं। तर हे जे शोल्डर आहे ही लाईन इकडं तिरकी कट करून घ्यायची, टिप मारताना आपल्याला इथून तिरकी टिप मारायची आहे। आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं संपूर्ण। त्याच्यानंतर बॅक साईड पार्ट सुद्धा आपल्याला वेगळा करायचा आहे। आता जे फ्रंट पार्टचं मार्किंग आहे सगळ्यात पहिलं आपण तेच कट करून घेऊ, त्याच्यानंतर बॅक साईड पार्ट वेगळा करून घेऊ। बॅक साईडचा मोंढ्याचा आकार आपल्याला इथं कट करायचा आहे सगळ्यात पहिलं। बघा या पद्धतीने आपण हे कट करून घेतलं। आता जे मार्किंग आपल्याला केलेलं आहे फ्रंट पार्टचं ते आपल्याला बॅकच्या साईडला करून घ्यायचं आणि हे कट करून टाकायचं आहे आपल्याला नंतरून। तर आपण आता वेगळा करून घेऊ हा पार्ट। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा, ब्लाऊज स्टिच करून बघा, तुम्हाला ब्लाऊज कसा बसला कमेंट करून नक्की सांगा। आता इथे बघा ही जे हा पॉइंट आपल्याला कट करून टाकायचा आहे। त्याच्यानंतर हा पॉइंट कट करायचा आहे आपल्याला। बघा अशा पद्धतीने हे आपण कट करून टाकला तर हा आपला बॅक साईड पार्ट तयार आहे। त्याच्यानंतर हे जे फ्रंट पार्टचं मार्किंग आहे ते आपण करून घेऊ। आता इथं जो मोंढ्याचा आकार आहे तो पण आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता आपण इथं कशा पद्धतीने हा प्रिन्स कटचा पेपर कटिंग करून घेतलं। तर हे बघा यामध्ये आपल्याला कसलंही मार्जिन वाढवायचं नाहीये, डायरेक्टली आहे असंच पेपर कटिंग ठेवून आपण इथं ब्लाऊज कट करायचा आहे। त्याच्यानंतर हा आपला बॅक साईड पार्ट आहे। तर संपूर्ण आपण प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग बघितलं। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।